पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन करत भाजपच्या संसदीय बोर्डासमोर भाषण केले। या निर्णयावरून त्यांनी काँग्रेस आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर जोरदार टीका केली। यशवंतराव चव्हाणांनी 1971 साली अर्थमंत्री असताना इंदिरा गांधींना नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता, मात्र इंदिरा गांधींनी तो काँग्रेसच्या हिताकरता धुडकावून लावला होता, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केला। में सारे रिपोर्ट थे, उनके ये वित्त मंत्री कह रहे थे कि करने की आवश्यकता है, देश के लिए जरूरी है। और उस समय के सीनियर सिविल सर्वेंट ने लिखा है कि वायबी चव्हाण को जब ये पूछा गया, सारी बात रुक गई। जो काम 1971 में किया होता तो आज ये देश की बर्बादी नहीं होती। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवसही गोंधळात वाया गेला। नोटबंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात एकही दिवस धड कामकाज होऊ शकलं नाही। 21 दिवसांच्या अख्खाच्या अख्खा अधिवेशन गोंधळामुळे पाण्यात गेले, तर राज्यसभेत गोंधळातही उपसभापतींनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही। परिणामी राज्यसभा अनिश्चित काळाकरता तहकूब करण्यात आली। राज्यसभेत पास झालेल्या दिव्यांग कायद्याव्यतिरिक्त एकही विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकलेलं नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर संसदेत याच मुद्द्यावरून चर्चा करण्याचा विरोधकांचा आग्रह होता। सरकारनं तो मान्य केला, मात्र लोकसभेत चर्चेअंती मतदानाचा आग्रह आणि राज्यसभेत चर्चेला पंतप्रधानांची उपस्थिती। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली। राष्ट्रपती भवनात ही भेट झाली। नोटबंदीच्या निर्णयानंतर देशातल्या परिस्थितीची माहिती देण्याकरता विरोधकांनी ही भेट घेतली। या निर्णयामुळे शेतकरी आणि मजुरांचे हाल होत असल्याची परिस्थिती विरोधकांनी राष्ट्रपतींपुढे मांडली। यावेळी विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला। सरकारनं लोकशाही परंपरा पाळली नसल्याचं विरोधकांनी टीकास्त्र सोडलं। 16 नवंबर से लेकर 16 दिसंबर तक जो हाउस चलना था और जो डिस्कशन होना था बहुत से बिल पे, डिमोनेटाइजेशन इशू पे, सारी चीजें होनी थी, लेकिन सरकार के रुख के वजह से और उनके एटीट्यूड के वजह से सदन नहीं चल पाया। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी निवेदन यावेळी पंतप्रधान मोदींना देण्यात आलं। याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शेतकरी आत्महत्या आणि शेतीमालाला भाव याविषयी या भेटीत चर्चा झाली। प्रधानमंत्री जी ने कहा, उन्होंने बात एक्सेप्ट की कि किसान की जो सिचुएशन है गंभीर है, और कर्जा माफ के बारे में उन्होंने कुछ कहा नहीं, सुना। दिल्लीतल्या मोतीबाग परिसरात एका कारमध्ये तरुणीवरती बलात्कार झाल्याची घटना घडली। तरुणीनं कार चालकावरती बलात्काराचा आरोप केला। धक्कादायक बाब म्हणजे या कारवर गृह मंत्रालयाचं स्टिकर आढळलं। पीडित तरुणी रात्री 9 वाजता एम्समधून नोएडातल्या आपल्या घरी परतत होती। त्यावेळी नराधमांनं पीडित तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं आणि तिच्यावरती बलात्कार केला। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला। नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आल्या। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये बँक लुटीची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहे। बँक लुटणारे दहशतवादी यात पाहायला मिळत आहेत। या दहशतवाद्यांकडे शस्त्रही दिसत आहेत। दहशतवाद्यांनी नागरिकांना पोलीस ठेवून बँक लुटली। दहशतवाद्यांनी बँकेतून 11 लाख रुपये लुटले। जम्मू काश्मीर बँकेच्या रत्नीपोरा शाखेमध्ये हा सगळा थरार घडलाय। घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली। बँक लुटणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे। विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी अमर जवान ज्योती इथे शहीदांना आदरांजली वाहिली। 16 डिसेंबर 1971ला भारतानं युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती। याच दिवशी ढाक्यात पाकिस्तानी सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांच्यासह तब्बल 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण करून पराभव मान्य केला होता। तर युद्धात अनेक भारतीय जवान शहीद आणि कित्येक जखमी झाले होते। या युद्धानंतरच बांगलादेश जगाच्या नकाशावरती आला। I don't have to stress the importance of the day. It's a day when we achieved a decisive victory and created a new country.
ब्रह्मदेशचा अर्थात म्यानमारचे शेवटचे राजे थिबा यांचा 100वा स्मृतिदिन आज आहे. आपल्या शेवटच्या राजाला अभिवादन करण्याकरता रत्नागिरीत म्यानमारच्या अनेक दिग्गजांनी रत्नागिरीमध्ये हजेरी लावली होती. ब्रह्मदेश अर्थातच म्यानमारचे उपराष्ट्रपती यू मिंट सियू, लष्करप्रमुख मिन हॉंग अलाइन आणि थिबा राजाचे म्यानमारमधले वंशज यू सो विन यांनी रत्नागिरीतल्या थिबा राजाच्या समाधीकडे येऊन अभिवादन केलं. राज्यामधल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया. मंत्री महादेव जानकरांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाच नाही, त्यामुळे जानकरांच्या अडचणी वाढणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नागपूरच्या खंडपीठानं नकार दिला. निवडणूक आयोगानं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याबाबत गडचिरोली न्यायालयात जाण्याचे त्यांना आदेश देण्यात आले. वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचं खासदार आणि या बँकेच्या संचालिका प्रीतम मुंडे यांनी म्हटलं. तर या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना टोला हाणलाय. स्पष्टीकरण माझ्याकडे ह्याचं असं आहे की ती मुंबई ब्रांचकडून पुणे ब्रांचकडे जाणारी रक्कम होती आणि त्याच्यात कोणतंही अनअकाउंटेड कॅश नाही आहे अशी मला माहिती बँकेच्या सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि वैद्यनाथ बँकेचा आजपर्यंत कारभार हा नेहमी पारदर्शक आणि स्वच्छ राहिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती कुठेही तिथे शंकेचं मला काही स्थान वाटत नाही. बँकेच्या संदर्भामध्ये दोन्ही शाखेत एवढे मोठे व्यवहार नसतील तर जुन्या नोटा मुख्य शाखेतून घाटकोपरमध्ये कुणाला द्यायला आल्या होत्या. जुन्या नोटा चलनातच नाही तर त्या चलनात नसणाऱ्या नोटा वैद्यनाथ बँक परळी मुख्य शाखेतून घाटकोपर शाखेत कशासाठी आणत होती आणि जुन्या नोटा कुणाला देणार होती याचाही खुलासा होणं आवश्यक आहे. वैद्यनाथ सहकारी बँकेच्या घाटकोपर शाखेत सापडलेली रक्कम ही बँकेचीच असल्याचा खुलासा बीड जिल्ह्यातल्या परळी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी केला. परळीच्या मुख्य शाखेतून 25 कोटींची रक्कम मुंबईतल्या घाटकोपर शाखेला पाठवली होती, त्याची नोंदही असल्याचं व्यवस्थापकांनी स्पष्ट केलं. वाशिममध्ये 2 गाड्यांमधून आणलेली 50 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी 11 जणांना पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद महामार्गावरती प्राप्ती हॉटेलजवळ गुरुवारी वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांना ही रोकड सापडली. 2000च्या रुपयातल्या सर्व नव्या नोटा होत्या. ही रक्कम कुठून आणण्यात आली आणि ती कुठं नेली जात होती याचा तपास आता पोलीस करतात. मुंबईमधल्या एल्फिस्टन स्टेशनचं नाव बदलून आता प्रभादेवी करण्याच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केले. कॅबिनेटमध्ये मंजुरी दिल्यावरती हा प्रस्ताव विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्याच्या प्रस्तावासही सभागृहानं मंजुरी दिली आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई याचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असा करण्यात यावा अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे केंद्राला करीत आहे. एल्फिस्टन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी असे करण्यात यावे अशी शिफारस महाराष्ट्र विधानसभा याद्वारे शासनास करीत आहे. सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना पाठिंबा मिळू लागला. राज्य सरकारी अधिकारी महासंघ गुडेवारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय मागे घ्या अशी विनंती गुडेवार यांच्याकडे अधिकारी महासंघाने केली. चंद्रकांत गुडेवार अमरावतीचे आयुक्त होते. त्यावेळी पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांची यादी निश्चित करताना गुडेवारांनी आमदार सुनील देशमुखांच्या शिफारशी धुडकावून लावल्या होत्या. त्यामुळे संतापलेल्या देशमुखांनी गुडेवारांविरोधात थेट हक्कभंगच दाखल केला. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील हजारो एकर जमिनी सनदी अधिकाऱ्यांनी लाटल्याचा आरोप करत शिवसेना आमदारांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. सनदी अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाची आखणी करण्यापूर्वी या भागातील जमिनी विकत घेतल्या आणि आता प्रकल्पांमध्ये जमिनी जाणार असल्यानं प्रकल्पाजवळ जमीन असल्यानं त्याचा फायदा संबंधित सनदी अधिकाऱ्यांना होणार आहे. जमिनीच्या सातबाऱ्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नावं या सनदी अधिकाऱ्यांवर आहेत आणि त्यांची कारवाई त्यांच्यावरती करावी अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली.
दाभोळकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्ट जोरदार ताशेरे ओढताना दिसलं. तपास यंत्रणांनी या घटनेचं गांभीर्य ओळखलंच नाही अशी खरमरीत टीका हायकोर्टानं केली. देशातली सर्वोच्च तपास यंत्रणा या प्रकरणात वेळकाढूपणा करत असल्याचं चित्र निर्माण झाल्याचं देखील कोर्टानं नमूद केलं. त्यामुळे सीबीआयच्या विश्वासार्हतेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. पानसरेंच्या हत्या प्रकरणात सारंग अकोलकर आणि विनय पवार 2009 पासून फरार आहेत. त्यांच्याविषयी सीबीआय काहीच का बोलत नाही असा प्रश्नही कोर्टानं विचारला. शाळेची फी न भरल्यानं संस्थेच्या अध्यक्षांनी 10वीच्या मुलाला बेदम मारहाण केली. अंबरनाथच्या न्यू डेक्कन इंग्रजी शाळेत ही घटना घडली. कार्तिक गोविंदन असं या मुलाचं नाव आहे. कार्तिकची 4 महिन्यांची फी बाकी होती. फी न भरल्यानं त्याला शिक्षकांनी वर्गाबाहेर काढलं. तो जात असताना संस्थेचे अध्यक्ष PK वसंतन यानं कार्तिकला बोलून मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत कार्तिकच्या कानाला गंभीर दुखापत झाली. प्रसिद्ध सिनेनिर्माते फिरोज नाडियादवालांच्या बॉडीगार्डनं पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव पाटलांवरती हल्ला केला. जुहूमध्ये फिरोज नाडियादवालांची स्कॉर्पिओ गाडी डबल पार्किंगमध्ये उभी होती. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली. गाडी बाजूला घेण्याची सूचना कॉन्स्टेबल बाबूराव पाटील यांनी केली. त्यावरून नाडियादवालांचा बॉडीगार्ड समर खान आणि पाटील यांच्यात वाद झाला. समर खाननं पाटील यांना बेदम मारहाण केली. यात पाटलांच्या मानेला जखम झाली. शिवाय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही समर खानला अटक करण्यात आलेली नाही. केस रजिस्टर्ड है एंड वी आर ट्रेसिंग द एक्यूज. दैट्स ऑल. 353, 332, 506 पार्ट 2, 427 और MU एक्ट के सेक्शंस है और गवर्नमेंट प्रॉपर्टी डैमेज किया उसका. औरंगाबाद पोलिसांनी एसटी महामंडळाची एक शिवनेरी गाडी ताब्यात घेतली. या बसनं पोलिसांच्या गाडीला धडक दिली होती. यात पोलीस व्हॅनचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे जोपर्यंत पोलीस व्हॅन रिपेअर होत नाही तोपर्यंत बस सोडणार नाही असा पवित्रा पोलिसांनी घेतला. हातबल एसटी कर्मचारी तातडीनं पोलीस व्हॅन आपल्या कार्यशाळेत घेऊन गेलेत. व्हॅनची दुरुस्ती सुरू आहे. ही शिवनेरी बस औरंगाबाद पुणे रस्त्यावर चालते. बस पोलीस स्टेशनला उभी असल्यानं रोजचं 35,000चं नुकसान महामंडळाला सोसावं लागतं. नाशिक कारागृहासारखाच प्रकार गेल्या वर्षी धुळे कारागृहात समोर आला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीत कारागृहातील अधिकारी दोषी आढळून आला होता. मात्र या दोषी अधिकाऱ्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. नाशिक कारागृह प्रकरणी कारागृह महानिरीक्षकांनी कठोर भूमिका घेत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले. मात्र धुळ्यातल्या दोषी अधिकाऱ्यांवर अजून कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. नाशिक शहरामध्ये देवळी कॅम्प परिसरात एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवरती सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एक संशयित पोलिसांच्या ताब्यात आहे तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. पार्टीत गुंगीचं औषध देऊन मुलगी नशेत असताना तिच्यासोबत हा प्रकार झाल्याचा तक्रारीत म्हटलंय. रात्री बेरात्री होणाऱ्या पार्ट्यांमध्ये तरुणींचा उत्स्फूर्त सहभागाला कारणीभूत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पालकांनी आपल्या पाल्याला रात्री होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जागरूक राहण्यास सांगावं असं आवाहन देखील पोलिसांनी केलं. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिर्डी मालेगाव रस्त्यावर आंदोलन केलं. आधीच शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. त्यात लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येतोय. त्यामुळे मनमाड बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली. 300 ते 400 रुपयांची घसरण होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शिर्डी मालेगाव रस्त्यावरती शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या सातत्यानं होणाऱ्या आत्महत्यांकरता सरकारची धोरणं जबाबदार असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते विजय जाऊंधिया यांनी केली. 1991 नंतर अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलाचे हे बळी आहेत. सरकारनं शेतमालाला अनुसरून भाव दिले नाहीत म्हणून ही परिस्थिती उद्भवल्याची टीका जाऊंधिया यांनी केली. तुम्ही 7वं वेतन आयोग लागू करता आहात. 50% नफा जोडून भाव देण्याचं धोरण राबवत नाहीये. शेतमजुरांची मजुरी ही मनरेगामध्ये 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत वाढवत नाही आहे. निसर्गाचा फटका, बाजाराच्या मंदीचा फटका आणि आता तुमच्या नोटबंदीनंतर ज्या मंदीमध्ये एक प्रकारचं तुम्ही इंधन टाकलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी मरतो आहे. याच्यानंतर शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार? पनवेल तालुक्यातल्या वांगणी जिथल्या आदिवासी पाड्यातल्या आदिवासी बांधवांना महावितरणच्या भोंगळ कारभाराचा मोठा फटका बसला. महावितरणनं या आदिवासींना
महिन्याला 8-8 हजारांची बिलं पाठवली. त्या आदिवासी बांधवांच्या घरात जेमतेम 2 बल्ब, एखादा पंखा, टीव्ही असं सगळं साहित्य, त्याचा वापरही केवळ रात्रीच होतो. त्यामुळं एवढं वीज बिल दणकून आलं कसं, असा सवाल आदिवासी विचारतात. शिवाय वीज बिल भरायला इतकी रक्कम आणायची कुठून, हाही प्रश्न त्यांच्यासमोर आहेच. महाराष्ट्रामधल्या पहिल्या संगणकीकृत अभिलेख कक्षाचं उद्घाटन विट्यात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यामधल्या विटा तहसील कार्यालयाचा अभिलेख कक्ष हा 100% संगणकीकृत झाला. संगणकीकृत अभिलेख कक्षाद्वारे 150 वर्षांच्या कालावधीतील अनेक कागदांचं स्कॅनिंग करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यामधील सर्व 10 तालुक्यांमध्ये ऑनलाईन सातबारा आता पाहायला मिळणार. याहूची 1 बिलियन अर्थात 100 कोटी अकाउंट्स हॅक झाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात ही अकाउंट हॅक झाल्याचं याहूकडून सांगण्यात आलं. युजर्सच्या अकाउंटमधला महत्त्वाचा डेटा चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर याहूनं सर्व युजर्सना पासवर्ड तसंच सिक्युरिटी प्रश्न उत्तर बदलण्याचं आवाहन केलं. फेक न्यूजचा त्रास सहन करणाऱ्यांसाठी नवा टूल आणणार आहे. चुकीच्या बातम्या प्रसिद्ध होण्यापासून रोखण्याकरता याचा वापर होणार असल्याचंही फेसबुककडून सांगण्यात येते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी अनेक फेक न्यूज फेसबुकवर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यासाठी फेसबुकवर टीकेची झोड उठली होती. बाहेर पडण्याच्या करारावर शेकडो नागरिकांनी आणि बंडखोरांनी अलेप्पो शहर सोडायला सुरुवात केली. या करारानुसार अनेक वर्षांच्या लढाईनंतर सिरियाच्या सरकारला शहरावर पूर्ण कब्जा करण्याची परवानगी देण्यात आली. या करारानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी अलेप्पोच्या मुक्तीवर सिरियावासियांचं अभिनंदन केलं. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जवळपास 100 कर्मचाऱ्यांनी अलेप्पोत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात निदर्शनं केली. निदर्शनं करणाऱ्यांनी काही काळासाठी आपली नोकरी देखील सोडली होती. नव्या सॅटेलाइट छायाचित्रात वादग्रस्त दक्षिण चीन सागराच्या आयलँडवर चीनची आधुनिक हत्यारं दिसून आलीत. अमेरिकेच्या थिंक टँकशी जोडल्या गेलेल्या एशिया मॅरिटाईम ट्रान्सपरन्सी इनिशिएटिव्हनुसार चीनच्या आयलँडवर अँटी एअरक्राफ्ट आणि अँटी मिसाईल सिस्टीम्स लावण्यात आल्या. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी सिरीज ग्रहावरती बर्फ मिळाल्याचा दावा केलेला आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या बैठकीत याच्या पुराव्यांविषयी चर्चा करण्यात आली. ग्रहाच्या वरच्या भागावर मोठ्या प्रमाणात हायड्रोजनही सापडलं. आर्थिक आणि राजकीय संकटांचा सामना करणाऱ्या व्हेनेझुएलाची परिस्थिती अधिकच खालावत चालली आहे. महागाईचा आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेल्या नागरिकांनी आपल्या मुलांना मित्र, नातेवाईक आणि शेल्टर रूममध्ये सोडून निघून जातात. एक वेळचं जेवण जेवायला मिळण्याचीही अनेकांना अडचण झाली. बोलिव्हियामध्ये 25 वर्षातला सगळ्यात मोठा दुष्काळ पडला. याच दरम्यान सरकार नागरिकांना जो पाणी पुरवठा करते त्या पाण्याच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नागरिकांनी सरकार दूषित पाण्याचा पुरवठा करत असल्याचा आरोप केला. ग्रीसमध्ये हजारोंच्या संख्येनं पेन्शनर्स सरकारच्या विरोधात उतरलेत. सरकारच्या नव्या पेन्शन धोरणाकरता त्यांनी हे आंदोलन केले. ख्रिसमसपूर्वी सरकारनं त्यांना बोनस जाहीर केलाय. मात्र गेल्या काही वर्षात आमच्या पेन्शनमध्ये 50% कपात केल्याचा आरोप पेन्शनर्स करतात. सलग 3 वेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणाऱ्या चाळीसगावच्या विजय चौधरीला सरकारी नोकरी देण्याबाबत उशिरा का होईना पण सरकारला जाग आली. विजय चौधरीला नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. नोकरी देण्यासंबंधीचे नियम तयार करायचे असल्यानं विजय चौधरीला नोकरी देण्यात विलंब झाल्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केला. विजय चौधरीच्या उल्लेखनीय कामगिरीकरता मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला आणि विधानसभेतल्या सर्व सभासदांनी त्याचं अभिनंदन केलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विजय चौधरीनं आनंद व्यक्त केला.
आज पहिल्या वेळेस बघतो की कुस्तीला इतकं मोठं प्रेम आहे, कारण की सगळे म्हणजे सिंपल माणूस म्हणजे ग्रामीण भागातला माणूस तो कुस्तीला ओळखतोच, पण आज सगळे आमदार लोक जे म्हणजे आज सत्तेवर येते ते सगळे माझा अभिनंदन करतात. मला याचा खूप अभिमान वाटतोय. आणि आज मी इथे नागपूरमध्ये येऊन मला जे नोकरीचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की 2-3 दिवसात तुझं चांगल्या पदावर तुझी नियुक्ती केली जाईल, तर ते ऐकून सुद्धा अभिनंदन होतो. चेन्नईतल्या चॅपॉक स्टेडियमवरती पहिल्या दिवसाखेर इंग्लंडनं 4-284 अशी मजल मारली. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी मोईन अली 120 आणि बेन स्टोक्स 5 रन्सवरती नाबाद येतात. पूर्वी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात अडखळत झाली. त्यानंतर जो रूट आणि मोईन अली यांनी इंग्लंडची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. रूटनं अर्धशतकी खेळी केली, मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असताना 88 रन्सवर जडेजानं रूटचा अडसर दूर केला. त्यानंतर मोईन अलीनं झुंजार खेळी करत दमदार शतक केलं. संगीतकार AR रहमान पुन्हा एकदा मानाच्या ऑस्कर पुरस्काराकरता शॉर्टलिस्ट झालाय. पेले बर्थ ऑफ लिजंड या सिनेमाच्या संगीताकरता रहमान 89व्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत सामील आहे. यापूर्वी स्लमडॉग मिलेनियर या सिनेमाच्या संगीताकरता त्याला ऑस्कर मिळालेला आहे. परिणिती चोप्रा तिच्या नव्या हॉट अंदाजामुळे चांगलीच चर्चेत आली. आता परिणिती तिच्या आगामी मेरी प्यारी बिंदू या सिनेमात हॉटनेसच्या सगळ्या मर्यादा तोडणार असल्याची चर्चा आहे. सिनेमात परिणिती आणि आयुष्यमान खुरानामध्ये तब्बल 4 हॉट सीन्स असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.